मिल्क ताक कोणाकोणाला आवडतं. मला ना हे गरमी चालू झाली ना, उष्णता, तिथपासून जेवणावर इच्छाच नाही. मग सकाळी माझ्या मोठ्या सुनाने मला 2 वडापाव आणले, गरमागरम तळलेली मिरची त्याच्याबरोबर खाल्ले. आणि आता हे दुपारचं मी मिल्क ताक म्हणजे दूध ताक असं आहे ते मी पिते. कारण मोठी सून जरा मला जे आवडतं ते आणते. तसं राहावं पण लागतं सुनांबरोबर. आणि आपल्याला आवडतं म्हणूनच खायचं नाही. जे सुनाने दिलं आहे ना, शिळं दिलं तरी खावं लागतं गोड मानून. त्याने खारट, तिखट, तेलकट काय केलं तरी ते आपण त्यांना समजून घेऊन खाल्लं ना, तर खूप सुना चांगल्या राहतात. तसं आहे. मी कधीच माझ्या सुनांच्या ह्याला नाव ठेवत नाही. म्हण त्यांना पण बरं वाटतं ना, सासू सांगते आई, मग सासूला चांगलं पण देतात आणून. चांगलंच पाहिजे असं नाही, कधी आपल्या मनाविरुद्ध पण घडतं. हे मिल्क ताक कोणाकोणाला आवडतं. मिल्क ताक गरमीतून ताक प्या, सरबत प्या, ज्यूस प्या, फळं खा, पालेभाज्यांचं सूप घ्या, नारळ पाणी प्या. असं छान वाटतं. हे आमचं ताक आहे. आता मी पिते. मला ना तोंड लावून आवडत नाही, मी वरूनच पिते. या ताक प्यायला पहिल्यांदाच पिते. हे बाहेरलं ताक आणि मिल्क ताक कसलं आहे ते पहिल्यांदाच पिते. बघते कसं आहे. आवडो ना तर ना आवडो, सुनाने जे आणून दिलं आहे ना प्रेमाने, आपण प्रेमानेच खायचं असतं. चला मग मी ताक पिते. तुम्ही तुमचे काय कामं असतील ते करा आणि मी पण माझं काम करते. शुभ दुपार सर्वांना. गुड आफ्टरनून. मस्त वाटलं, छान वाटलं. कसं राग मानायचं नसतं. बघ उठला बोलू. ताक मस्त आहे. टेस्ट ताकाची आवडले, छान आहे. 20 पासून पाठ